तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्या सारखेच अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत, जे की आपल्याला महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे असतील आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, स्किप कुठेही नाही करायचं आहे। आणि पहिल्या क्रमांकाची आपल्याशी एक रिक्वेस्ट आहे विद्यार्थ्यांनो, ती म्हणजेच आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला आताच लगेच काय करायचं आहे, सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तसेच या सुपर क्लासला एक लाईक पण नक्कीच करायचा आहे, कारण आता जर तुम्ही लाईक केला, एकच सेकंड लागेल लाईक करण्यासाठी। तुम्ही जर लाईक केला, तुमच्यासाठी अशाच प्रकारचे सुपर क्लास डेली बेसिसवर मिळवण्यासाठी बनवण्यासाठी तुमच्यातर्फे एक लाईक केल्याच्या नंतर मला मोटिवेशन मिळेल त्या कारणास्तव। तर एक सबस्क्राइब जर नसेल केलेले असेल तर करून घ्या आणि एक सुपर क्लासला लाईक पण। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। प्रश्न या ठिकाणी असा आहे की मृत्युंजय ही कादंबरी कोणाची आहे, ते सर्वात पहिला प्रश्न विचारलेला आहे। ही जी कादंबरी आहे विद्यार्थ्यांनो, बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली आहे। कोणाची आहे? शिवाजी सावंत, विश्वास पाटील, विष्णू खांडेकर किंवा साने गुरुजी। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही अतिशय प्रसिद्ध आणि महत्त्वाची असलेली एक कादंबरी आपल्याला दिसून येते। तर घेऊया प्रश्न दुसरा क्रमांकाचा काय आहे? तेलताड प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आपल्याला सांगायचं आहे। प्रकल्पाचं नाव आहे विद्यार्थ्यांनो तेलताड। हा कणकवली, राजेवाडी, कागल किंवा भुसावळ। तर ऑप्शन क्रमांक किती? 1 योग्य राहणार आहे। कणकवली या ठिकाणी तेलताड प्रकल्प असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। तर घेऊया तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न काय राहील ते पाहूया। फोटॉन किरणांचा प्रवाह म्हणजे कोणते किरण असते ते आपल्याला विचारलेलं आहे। फोटॉन किरणांचा प्रवाह विचारलेला आहे की कोणते किरण असते। तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये काय आहे? गॅमा किरण, अल्फा किरण, बीटा किरण किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। फोटॉन किरणांचा प्रवाह म्हणजेच कोणते? गॅमा किरण हे असतात विद्यार्थ्यांनो। तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा पाहूया। कोणत्या किरणांची भेदनशक्ती ही सर्वात कमी असते ते आता विचारलेलं आहे। कोणते किरण आहे ज्याची भेदनशक्ती इतरांपेक्षा सर्वात कमी आहे? गॅमा किरण, अल्फा किरण, बीटा किरण किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। अल्फा किरणाची जी भेदनशक्ती असते इतरांपेक्षा कमी असलेली, म्हणजे सर्वात कमी असलेली आपल्याला सर्वांना पाहावयास मिळते। तर पाचव्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे, कोणत्या किरणांची भेदनशक्ती आता सर्वात जास्त असते ते विचारलेलं आहे। पूर्वीच्या प्रश्नामध्ये कमी विचारलेली होती, यामध्ये सर्वात जास्त कोणत्या किरणाची भेदनशक्ती आहे ते विचारलेलं आहे। ऑप्शनमध्ये आहेत गॅमा किरण, बीटा किरण, अल्फा किरण किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। गॅमा किरणाची भेदनशक्ती ही सर्वात जास्त असलेली आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो तर पाहावयास मिळते। घेऊया 6व्या क्रमांकाचा प्रश्न। राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखतात ते आपल्याला सांगायचं आहे। राजस्थानचे वाळवंट कोणत्या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी पोकळ स्थळ, मरुस्थळ, सोनेरी स्थळ किंवा सुकलेली स्थळ। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। मरुस्थळ असे जे आहे राजस्थानच्या वाळवंटाला या नावाने ओळखले जाते किंवा संबोधले जात असते। तर घेऊया 7व्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे, काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित कोणत्या पक्षाचे ध्येय होते ते आपल्याला सांगायचं आहे। काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित कोणत्या पक्षाचे ध्येय होते? स्वराज्य पक्ष, मजूर पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस किंवा शेतकरी पक्ष। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। मजूर पक्षाचे जे ध्येय होते ते काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित करणे असे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न 8वा असा आहे, क्ष किरणांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ते आपल्याला विचारलेलं आहे। किरणाचा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी क्ष किरण। या किरणाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? अल्बर्ट किरण, मिडरर किरण किंवा रोंटझोन किरण। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। रोंटझेन किरण असे जे आहे क्ष किरणाला या दुसऱ्या नावाने ओळखले जात असते किंवा संबोधले जात असते। तर घेऊया पुढचा प्रश्न 9व्या क्रमांकाचा असा आहे, कल्पना चावला कल्पना चावला यांनी कोणत्या वर्षी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेले होते? आता कालच्या सुपर क्लासमध्ये आपण पाहिलं की अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कल्पना चावला यांनी ठरलेल्या आहेत, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो त्यांनी जे आहे नागरिकत्व अमेरिकेचे स्वीकारलेले होते तेही आपण मागच्या सुपर क्लासमध्ये पाहिले। तर आता आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या वर्षी स्वीकारलेले होते? 1999, 1991, 1994, 1995। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। 1991 या वर्षी कल्पना चावला यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न
प्रश्न 10वा असा आहे, कोणत्या व्यक्तींचा मृत्यू क्षयरोगाने झाला होता ते आता विचारलेलं आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोण होते ज्यांचा जो निधन आहे, ज्यांचे निधन क्षयरोगा या कारणास्तव झालेले होते? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा वासुदेव बळवंत फडके. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. वासुदेव बळवंत फडके यांचे जे निधन आहे क्षयरोग झाल्या कारणास्तव झालेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. घेऊया 11वा प्रश्न असा आहे, कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्रामध्ये सामील करण्यात आलेला आहे? कोणता विभाग आहे थोड्या अटी घालून महाराष्ट्रात सामील केलेला? मराठवाडा, कोकण, विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. विदर्भ जो आहे हा काही अटी घालून महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करण्यात आलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुणे आणि सातारा 2 जिल्ह्यांची सीमा कोणती नदी तयार करते ते विचारलेलं आहे. पुणे आणि सातारा 2 जिल्ह्यांची सीमा कोणती नदी तयार करते किंवा बनवते? सतलज, नीरा, भीमा, कृष्णा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. या ठिकाणी नीरा ही जी नदी आहे विद्यार्थ्यांनो, पुणे तसेच सातारा या 2 जिल्ह्यांची सीमा निश्चित किंवा निर्धारित करताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया 13वा प्रश्न. या ठिकाणी क्लॉस्ट्रॉडियम हा जो जीवाणू आहे या जीवाणूमुळे कोणता रोग होतो ते आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी कशाचा प्रकार आहे? क्लॉस्ट्रॉडियम या जीवाणूंचा. तर यामुळे कोणता रोग होत असतो? धनुर्वात ऑप्शनमध्ये आहे, डोकेदुखी आहे, हिवताप आहे किंवा मलेरिया. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. धनुर्वात जो आहे क्लॉस्ट्रॉडियम या जीवाणूमुळे होणारा एक रोग आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर पाहूया 14 क्रमांकाचा प्रश्न. अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये खालीलपैकी कोणत्या फळामध्ये असते ते आपल्याला सांगायचं आहे. जीवनसत्व विचारलेली आहे की कोणत्या फळामध्ये असते? बटाटा, टमाटे, गाजर किंवा आलू. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. या ठिकाणी गाजरमध्ये जे आहे अजीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 15व्या ठिकाणी असा आहे की कोणत्या टीमने आजपर्यंत एकही IPLचा किताब जिंकला नाही ते आता विचारलेलं आहे. IPL सध्या चालूच आहे. यावेळेस होऊ शकते की यापैकी कोणी जिंकू शकेल, पण आतापर्यंत जिंकलेलं नाही असा कोणता टीम आहे? तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये काय आहे? लखनौ, बँगलोर, दिल्ली किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. दिल्ली तसेच बेंगलोर तसेच लखनौ या तिघांनीही विद्यार्थ्यांनो आतापर्यंत एकही किताब IPLचा जिंकला नाही. म्हणजेच यांनी 0 किताब आपल्या नावावर केलेले आहेत. ठीक आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 16वा असा आहे, तुरळक गरम पाण्याचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते आता सांगायचं आहे. गरम पाण्याचे ठिकाण आहे तुरळक, तर हे कोणत्या जिल्ह्यात येते? रायगड, रत्नागिरी, जालना, सातारा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2, म्हणजेच रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कोणते तर आहे तर तुरळक हे गरम पाण्याचे ठिकाण स्थित असलेले पाहावयास मिळते. 17वा प्रश्न असा आहे, भगवान गौतम बुद्ध यांना कोणती नावे देण्यात आलेली होती किंवा कोणकोणत्या नावाने ओळखले जात होते ते आपल्याला सांगायचं आहे. भगवान गौतम बुद्धांना शाक्यमुनी बुद्ध, गौतम बुद्ध किंवा सिद्धार्थ बुद्ध किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी किती? 4 योग्य राहणार आहे. भगवान गौतम बुद्धांना सिद्धार्थ बुद्ध आणि तसेच गौतम बुद्ध आणि तसेच शाक्यमुनी बुद्ध या सर्व नावांनी ओळखले जात होते, हे लक्षात घ्यायचं आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो असा आहे, दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा विचारलेला आहे की कोणता आहे? ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो गडचिरोली, जालना, या ठिकाणी सांगली किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. गडचिरोली हा जो जिल्हा आहे दाट जंगलांनी व्यापलेला सर्वात जास्त असलेला आपल्याला जिल्हा महाराष्ट्रातील दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा असा आहे की धोत्र्याचे पान व त्यांच्या बीजामध्ये कोणती विषारी अल्काईड असते आपल्याला सांगायचं आहे. धोत्र्याचे पान तसेच बीजामध्ये फॉलिक ॲसिड, निकोटीन, धतुरीन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. धतुरीन नावाचे विषारी अल्काईड कशामध्ये? धोत्र्याचे पान तसेच बीजामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते किंवा लक्षात असू द्यायचं आहे की असते असे. तर पाहूया 20वा प्रश्न असा आहे, मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये येते ते आता विचारलेलं आहे. मांजरा पठार कोणत्या भागामध्ये येते? पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण किंवा मराठवाडा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 4, म्हणजेच मराठवाडा या भागामध्ये जे आहे मांजरा पठार असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 21वा असा आहे की
दादाभाई नौरोजी हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? दादाभाई नौरोजी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? राफ्तगुप्तार, दर्पण, केसरी किंवा यंग बंगाल? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राफ्तगुप्तार या वृत्तपत्राचे संपादक म्हणजेच विद्यार्थ्यांनो दादाभाई नौरोजी यांनी असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते की होते असे. प्रश्न 22वा असा आहे, घटक राज्यांचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा जो अधिकार आहे कोणाकडे आहे? संविधानाने कोणाला दिलेला आहे घटक राज्यांच्या संचित निधीला सुरक्षित ठेवण्याचा अधिकार? तर ऑप्शनमध्ये आहे राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. राज्यपाल यांच्याकडे घटक राज्यांचा संचित निधी हा सुरक्षित ठेवण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आपल्या राज्यघटनेने दिसून येतो. प्रश्न 23वा पाहूया. भारतातील सर्वात श्रीमंत शहर खालीलपैकी कोणते आहे? श्रीमंत शहर विचारलेले आहे की भारतातील कोणते आहे सर्वात जास्त? मुंबई, दिल्ली, चेन्नई, सुरत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मुंबई हे जे शहर आहे भारतातील सर्वात जास्त श्रीमंत असलेले शहर आहे आणि मुंबई शहराला भारताची आर्थिक राजधानीही असे म्हटले जात असते, कारण सर्वात जास्त जो टॅक्स आहे आपल्या मुंबई शहरातून सरकारला प्राप्त होत असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 24वा असा आहे, महाराष्ट्रामध्ये जस्त व शिशा मिळवून देणारा जिल्हा कोणता आहे? ते आता सांगायचं आहे. जस्त तसेच शिशा हे 2 पदार्थ मिळवून देणारा जिल्हा कोणता आहे? नाशिक, नागपूर, बीड, रायगड? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नागपूर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये जस्त तसेच शिशा हा दोन्हीही पदार्थ मिळवून देणारा एक जिल्हा ठरलेला दिसून येतो. तर पाहूया 25वा प्रश्न. पोलिओची लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत दिली जाते सांगायचं आहे? पोलिओची लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत दिली जाते? सर्वांनाच याचं उत्तर येत असेल. ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो 5 वर्षे, 4 वर्षे, 6 वर्षे, 2 वर्ष? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 5 वर्षापर्यंत जे आहे पोलिओची लस ही देण्यात येत असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 26वा असा आहे की बॅरिस्टर जिनांनी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये कशाची मागणी केलेली होती? आता सांगायचं आहे. व्यक्ती आहे विद्यार्थ्यांनो बॅरिस्टर जिना. यांनी मागणी कशाची केली होती? द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये स्वतंत्र पाकिस्तान, स्वतंत्र मुस्लिम धर्म, वरीलपैकी दोन्ही किंवा स्वतंत्र मुस्लिम शिक्षण? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. स्वतंत्र पाकिस्तानची मागणी बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये प्रामुख्याने केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 27वा असा आहे, शेतकरीच या देशाचा पोशिंदा आहे असे कोणी म्हटले होते? शेतकरी देशाचा पोशिंदा आहे असे कोणी म्हटले होते? महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, विनोबा भावे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. महात्मा फुले यांनी असे म्हटले होते की शेतकरीच देशांचा पोशिंदा आहे असे एक अतिशय मिनिंगफुल किंवा महत्त्वाचे उद्गार त्यांच्यामार्फत काढण्यात आलेले होते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 28वा असा आहे, विधान परिषद रद्द करण्याचा जो अंतिम अधिकार असतो तो कोणाकडे राज्यघटनेने दिलेला आहे? सभागृह आहे, विधान परिषद हे रद्द करण्याचा अंतिम अधिकार राज्य विधिमंडळ, संसद, राष्ट्रपती किंवा वरीलपैकी नाही? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भारतीय संसद यांच्याकडे विधान परिषद जे आहे रद्द करण्याचा एक अंतिम अधिकार दिलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो की आहे असे. प्रश्न 29वा असा आहे, हरित क्रांती खालीलपैकी कोणत्या पिकासाठी झालेली होती? हरित क्रांती कोणत्या पिकासाठी झालेली होती? ज्वारी, मका, भात, बाजरी? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. हरित क्रांती जी आहे प्रामुख्याने कोणत्या? ज्वारी या पिकासाठी झालेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा या ठिकाणी असा दिसून येतो की कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचा झरा स्थित आहे? दिलेल्या पर्यायापैकी कोणते ठिकाण आहे ज्या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे? तर ऑप्शनमध्ये आहे कागल, उनेरे, मोजरी किंवा कवली? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. उनेरे या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आपल्याला असलेला दिसून येतो. आता विद्यार्थ्यांनी या सुपर क्लासला आपल्याला काय करायचं आहे? एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. लाईक करूनच घ्यायचं आहे, 1 सेकंदही लागणार नाही लाईक करण्यासाठी. आपल्याला अशाच प्रकारचे सुपर क्लास ऑटोमॅटिकली आपल्या स्मार्टफोनवर मिळून जातील जेव्हा लाईक करसाल. तसेच विद्यार्थ्यांनो आपण या चॅनलवर नवीन आला असाल किंवा नवीन नसला तरीही सबस्क्राईब जर आपण या चॅनलला नसेल केले तर आपल्याला काय करायचं आहे? सबस्क्राईब या चॅनलला लगेच आताच्या आताच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जेणेकरून होईल काय की नवीन सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन आपल्याला जे आहे नोटिफिकेशन बार मध्ये मिळून जाईल जर सबस्क्राईब करून ऑल बेल आयकॉनला ऑल मध्ये सिलेक्ट केलं तर नक्कीच करून घ्या. 1 लाईक व सुपर क्लासला 1 लाईक झाल्याच्या नंतर सबस्क्राईब चॅनलला लगेच करायचं आहे. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश